11वी ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी विचारत आहेत की सर आम्ही आता अजूनही 11वीची भाग एक नोंदणी केलेली नाही, तर आम्ही कधीपर्यंत ही नोंदणी करू शकतो, अजून किती वेळ आहे? तर आपण इथे 11वीच्या डॅशबोर्डवरती बघू शकत आहात की विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 मे 2026 पर्यंत खुली आहे. 11 मे 2026 सकाळी 10 ते 13 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत फेरी शून्य राऊंड ऑल आधीच नोंदणी केलेल्या आणि नवीन अशा दोन्ही विद्यार्थ्यांना खुले असेल. या कालावधीमध्ये विद्यार्थी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील सादर करणे, भाग 1 अर्ज फॉर्म 1 लॉक करणे आणि कोटा प्रवेश प्राधान्याने निवडणे याच्यासोबतच नोंदणी पूर्ण करू शकतात. म्हणजे 13 तारखेपर्यंत आपण आपला भाग 1 भरायचा होता आणि भाग 1 आपला सेल्फ व्हेरीफाईड म्हणजे लॉक करायचा होता. आणि जो आता जे राऊंड 0 सुरू झाला आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील फॉर्म लॉक करून कोटा प्रवेश प्राधान्य निवडणे आणि नोंदणी पूर्ण करायची होती. इथे आपण बघू शकत आहात की टोटल कॉलेज हे 9,263 आहेत आणि स्टुडंट रजिस्टर्ड म्हणजे 9,54,939 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की नोंदणी आणि भाग 1 आपण किती तारखेपर्यंत भरू शकतो, कारण आज तारीख 14 आहे आणि विद्यार्थ्यांनी बरेचसे अजून फॉर्म भरलेले नाहीत. तर ते विद्यार्थी विचारत आहेत की सर आता आम्हाला फॉर्म भरता येईल का नाही, आम्हाला ॲडमिशन घेता येईल का नाही. तर आपण इथे आता बघायचं आहे जे आता 11वी 2026 शिक्षण मंडळाने वेळापत्रक दिलेले आहे. याच्यामध्ये आपण बघू शकत आहात सन 2026-27 प्रवेश प्रक्रिया. तर 14 मे 2026 ते 15 मे 2026 रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे प्रदर्शित होणार आहे. आणि इथे आपण इथे बाकीचे वेळापत्रक दिलेले आहे. 20 मे रोजी रिक्त जागा प्रदर्शित होणार आहेत. 20 मेला पहिल्या फेरीतील जागा प्रदर्शित करणे कोटा जागासह, म्हणजे इथे जागावर जे डिक्लेअर होणार आहेत. तर आपण आपल्या मेन विषयाकडे येऊया की आता आपल्याला आपला फॉर्म कधीपर्यंत भरता येईल. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल कालावधी इथं म्हटलेला आहे. 21 मे 2026 सकाळी 8 वाजल्यापासून 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 21 मे 2026 सकाळी 8 ते 22 मे 2026 सायंकाळी 6 म्हणजे 21 आणि 22 मेला या 2 दिवस आपणास आपला 11वीचा फॉर्म परत एकदा भरण्याची संधी असेल. या वेळेमध्ये आपण आपला फॉर्म 1 म्हणजे आपली नोंदणी करायची आहे आणि आपला भाग 1 भरून त्याच्यामध्ये बदल पण आपल्याला करता येणार आहे. आणखी आपल्याला काय करता येणार आहे तर विद्यार्थी पसंती अर्ज क्रमांक 2 म्हणजे आपल्याला अर्ज 2 पण भरता येणार आहे आणि आपण अर्ज 1 आणि 2 दोन्ही भरायचा आहे. तर अर्ज भाग 2 मध्ये आपण काय करायचं आहे तर आपण 1 ते 10 पर्यंत महाविद्यालय टाकायचे आहेत. म्हणजे जास्त कॉलेजेस टाकल्यामुळे आपल्याला एखादं चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील. आपली जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार आपणास कॉलेज अलॉट केले जातील. प्रवेशासाठी नवीन नोंदणी भाग 1 व त्याच्यामध्ये दुरुस्ती पण या 2 दिवसामध्ये असणार आहे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा, पसंती क्रमांक ऑनलाईन नोंदवणे व लॉक करणे हे पण ह्या 2 दिवशी असणार आहे. नियमित फेरी 1 मध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज पुन्हा लॉक
करणे आवश्यक आहे. म्हणजे कोटांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे परत आपलं फॉर्म लॉक करायचे आहेत. तर हे दोन दिवस आहेत, 21 मे 2026 सकाळी 8 पासून 22 मे 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपली नोंदणी केलेली नाही आणि भाग 1 भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांना आता या 2 दिवस आपले अर्ज भरता येणार आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून अर्ज भरलेले नाही त्यांनी इकडे लक्ष द्यायचे आहे. 21 आणि 22 मेला आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 22 मेच्या आपणास आपली नोंदणी करता येणार आहे. आणि भाग 1 व 2 दोन्ही एका दिवशी ह्या 2 दिवसामध्ये भरता येणार आहेत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही यांच्यासाठी ही एक न्यूज होती. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला आपणास हे मला कळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.